ऐसे कैसे झाले बंधू कर्म करोनिया म्हणती साधू। जगद्गुरु संत तुकारामांनी आपल्याला ही जी शिकवण दिली आहे नव्हे, आपल्याला जो सावधानतेचा इशारा दिलाय ना, तो आजच्याही काळात लागू होतो। आजही आपण आजूबाजूला जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती बंधुगिरी, खोटे साधू हे आपल्या भोळ्या बाबड्या लोकांना फसवण्यामध्ये अडकलेले असतात। म्हणूनच आज आपण आपल्या या व्यवस्था द सिस्टीम या पॉडकास्टमध्ये ह्या महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे। नमस्कार, मी अभिजित आणि आज आपण बोलणार आहोत ऑपरेशन कालनेमी। तर आपल्या या पॉडकास्टमध्ये आपण अध्यात्म, विज्ञान आणि व्यवस्था ह्या तिघांची एकत्र बैठक बसवतो आणि ह्या तिन्ही अँगलनी जी काही घटना असेल त्याच्याकडे पाहण्याचा, त्या घटनेचा उहापोह करण्याचा प्रयत्न करतो। ऑपरेशन कालनेमी या विषयावरती बोलण्यापूर्वी आपण समजून घेऊ की कालनेमी म्हणजे काय। हे कालनेमी कुठलं कॅरेक्टर होतं? तर कालनेमी हा एक राक्षस होता आणि याचा संदर्भ थेट रामायणाशी येतो। आपल्याला जर लक्षात येत असेल किंवा तुम्हाला आठवत असेल, लक्ष्मणाला मेघराजाने हल्ला केल्यानंतर, अस्त्राचा हल्ला झाल्यानंतर लक्ष्मण मूर्छित होऊन पडले होते। प्रभू श्रीराम चिंतित होते आणि त्यावेळेस हनुमंताला संजीवनी घेऊन यायचं महत्त्वाचं कार्य सोपवलेलं होतं। रामभक्त हनुमान त्याने सुद्धा द्रोणगिरीच्या दिशेने उड्डाण केलं। संजीवनीच्या शोधार्थ हनुमंतराया निघाला। त्याच वेळी त्याने पाहिलं की एक साधू, एक तेजस्वी तपस्वी साधू त्या ठिकाणी तपश्चर्या करत बसलेले असतात, भजन म्हणत बसलेले असतात आणि ते भजन कुणाचं म्हणत असतात? प्रभू श्रीरामाचं भजन ते म्हणत असतात। त्यामुळे झालं काय, हनुमंतरायाला सुद्धा त्या बाबांचा किंवा त्या साधूचा आशीर्वाद घेण्याचा मोह राहिला नाही। हनुमंतराया त्यांच्यापाशी थांबले, त्यांना नमस्कार केला। आशीर्वाद घेण्यापूर्वी त्या साधू बाबांनी त्यांना सांगितलं की हे हनुमंता, मी तुला ओळखतो, तू कशासाठी चाललाय हेही मला ज्ञात आहे। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुझे आराध्य प्रभू श्रीराम यांनी तुझ्यावरती संजीवनी आणण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवलेली आहे। हे सगळं ऐकून हनुमंतरायाला विश्वास बसला की निश्चितच हा एक बाबा तेजस्वी तपस्वी बाबा आहे आणि याला त्रिकाल विद्या अवगत आहे, हा आपल्याला सांगू शकतो, आपल्याला संजीवनी कुठे मिळेल याच्याबद्दल हा मार्गदर्शन करू शकतो। त्यावेळेस त्याने सांगितलं, त्या तपस्वी बाबांनी सांगितले की मी तुला मार्ग दाखवतो, मी तुला जागा दाखवतो, परंतु त्याआधी तुला माझा गुरुमंत्र घ्यावा लागेल। त्यावेळेस हनुमंतरायाने सांगितलं की इतका वेळ माझ्याकडे आता नाहीये, मला लवकरात लवकर संजीवनी घ्यायची आणि लक्ष्मणापर्यंत ती पोहोचवायची आहे, उद्या सकाळपर्यंतच वेळ माझ्यापाशी आहे। त्यावेळेस त्या बाबांनी सांगितलं की मी तुला लगेचच गुरुमंत्र देतो, तू फक्त एक काम कर, बाजूला जी नदी आहे त्या नदीमध्ये जा, तिथं स्नान कर आणि माझ्याजवळ येऊन बस। हे ऐकल्यावरती हनुमंतराया जेव्हा तिथं स्नान करायला गेले त्यावेळेस त्यांच्यावरती तिथं मगरींनी हल्ला केला आणि त्या मगरींनी हल्ला केल्यानंतर हनुमंतरायाने त्या मगरीला मारलं आणि फेकून दिलं। बाहेर फेकून दिल्यानंतर घटना वेगळीच घडली। ती जी मगर होती ती मगर अंतर्धान पावली आणि तिथं एक अप्सरा आली। त्या अप्सरेला उशाप होता की ज्या वेळेस हनुमंतरायाच्या हातून तुझं मरण होईल त्यानंतर तू तुझ्या पुढच्या म्हणजे तुला पुढचा जन्म तुझा जो प्राप्त होईल, त्यावेळेस त्या अप्सरेनं हनुमंतरायाचे डोळे उघडले आणि त्यांना सांगितले की हे हनुमंतराया, तुम्ही माझा उद्धार केलाय, त्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छिते की तो जो तपस्वी बाबा बसलाय तिथे, तो तपस्वी बाबा किंवा साधू नसून एक राक्षस आहे। त्याला वेगवेगळी रूपं घ्यायचं वरदान दिलेलं आहे आणि तो तुम्हाला या ठिकाणी तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी, तुमचा वेळ घालवण्यासाठी, संजीवनीपर्यंत तुम्ही कसं उशिरा पोहोचताल ह्या सगळ्याचं प्रयोजन करण्यासाठी साक्षात रावणाने पाठवलेला हा साधू आहे। हे कळल्यावरती हनुमंतराया रुद्रावतार धारण केला। हनुमंतरायाचं आणि त्या कालनेमीचं युद्ध झालं, त्याच्यामध्ये हनुमंतरायाने त्या कालनेमीला मारलं। आता ह्या सगळ्या गोष्टीचा प्रपंच या ठिकाणी कशासाठी केला की ऑपरेशन कालनेमी। कालनेमी हे ऑपरेशन उत्तराखंड गव्हर्नमेंट आणि उत्तराखंड पोलीस यांनी नुकतंच हातात घेतले। याच्या मागची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली। सध्याची जर तुम्ही उत्तराखंडमधली परिस्थिती बघितली, उत्तराखंड हे राज्य देवभूमी म्हणून प्रसिद्ध आहे। वेगवेगळे देव तिथं आहेत, वेगवेगळी म्हणजे हिंदूंची सगळी श्रद्धास्थानं बऱ्यापैकी प्रत्येक ठिकाणी, हरिद्वार असेल, ऋषिकेश असेल, केदारनाथ असेल, तुंगनाथ असेल, अशा वेगवेगळे हिंदूंची श्रद्धास्थानाच्या ठिकाणी आहेत। आणि आत्ता त्या ठिकाणी पवित्र श्रावण मास त्यांचा चालू झालेला आहे। कावड यात्रा त्या ठिकाणी चालू झालेली आहे। कावड यात्रा म्हणजे काय की या कावड यात्रेदरम्यान
हरिद्वारमधील हर की पौडी आणि ऋषिकेश या 2 ठिकाणावरून उत्तर भारतातून वेगवेगळ्या लोकातून बहुसंख्य शिवभक्त त्या ठिकाणी येतात. तिथलं पवित्र गंगाजल ते आपल्या कमंडलूमध्ये घेतात, कावडीमध्ये घेतात आणि आपल्या गावामध्ये जे महादेवाचं मंदिर आहे त्याला अभिषेक घालतात. या यात्रेमध्ये मागच्या वर्षी आलेली भाविकांची संख्या ही साधारण 4 कोटीच्या आसपास होती आणि या वर्षी ह्या यात्रेमध्ये साधारणतः 6 कोटी प्लस आकडा हा गव्हर्नमेंटला अपेक्षित आहे. आणि याच दरम्यान गव्हर्नमेंटनं जे ऑपरेशन कालनेमी स्टार्ट केले त्याच्या मागचा उद्देश केवळ हाच आहे की जे कोणी बहिरूपे आहेत, जे कोणी बंधुबाबा आहेत, जे कोणी अनाधिकृतरित्या आश्रम चालवले जातात किंवा धर्माच्या नावाखाली जे कोणी पाखंडी लोक आहेत त्यांना आयडेंटिफाय करण्याचं काम ह्या मिशनमध्ये यांनी चालू केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रांनो, ऑपरेशन चालू करून केवळ 2 दिवस झालेले आहेत. 2 दिवसामध्ये आत्तापर्यंत 170हून जास्त अशा बहिरूपी लोकांना अटक झालेली आहे. आणि हे केवळ बहिरूपीच नाहीत बरं का, हे यांचा धर्मसुद्धा हिंदू नाही आहे, ही वेगळ्या धर्माची लोक आहेत जे केवळ भगवी वस्त्र अंगाला भस्म लावून तिथं फिरतायत आणि स्वतःला साधू म्हणून घेत आहेत. आणि धक्कादायक माहिती तर अशी पुढे आली आहे, 2 दिवसापूर्वी यामध्ये काही बांगलादेशी नागरिकांचा सुद्धा समावेश आहे. म्हणून ह्या ऑपरेशनचं जे नाव दिलंय अतिशय योग्य नाव दिलंय, ऑपरेशन कालनेमी. खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी अभिमान वाटतो उत्तराखंड गव्हर्नमेंटचा आणि उत्तराखंड पोलीसचा, कारण त्यांची जी अर्थव्यवस्था आहे ही बऱ्यापैकी डिवोशनल टुरिझमवरती अवलंबून आहे. आणि त्यावेळेस यांनी जे पाऊल उचलले ते अत्यंत धाडसी पाऊल म्हणावं लागेल. तुमच्या या कार्याला, व्यवस्था, द सिस्टीम हे आमच्या टीमतर्फे आम्ही सलाम करतो. मंडळी, खऱ्या अर्थानं आजही आपल्या आजूबाजूला बहुसंख्य असे बंधुबाबा आपल्याला बघायला मिळतात. अहो, इंस्टाग्राम जरी ओपन केलं ना तरी कितीतरी बंधुबाबा आपल्याला दिसतात. आणि हे आपल्या अध्यात्मानं आपल्याला जी संजीवनी दिलेली आहे त्या संजीवनीपर्यंत जाण्यापासून आपल्याला रोखत असतात. निश्चितपणे आमचा आग्रह, आमचा श्रद्धेला विरोध नाही आहे, परंतु जिथं जिथं अंधश्रद्धा असेल, जिथं जिथं तुम्हाला मूळ तत्वापासून लांब केलं जातंय, तिथं तिथं आम्ही वैज्ञानिक दृष्टीनं, व्यवस्थेच्या दृष्टीनं त्याच्यावरती प्रकाश टाकणार. शेवटी आपल्या अध्यात्मात सुद्धा सांगितलंय तमसोमा ज्योतिर्मय. आपला हा जो प्रवास आहे हा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास आहे. तर मंडळी, ऑपरेशन कालनेमी हा सर्वांसाठी वेकअप कॉल आहे, आपल्यासाठी, भाविकांसाठी, धर्मव्यवस्थेसाठी आणि एकूणच सर्व व्यवस्थेसाठी. तुमच्या आजूबाजूला अशा प्रकारचं जर कुठं घटना दिसत असेल तर निश्चितपणे आम्हाला कळवा आणि आमच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या विषयांवरती निश्चितपणे आम्ही तुम्हाला विचार करायला लावू, प्रश्न विचारायला भाग पाडू. त्यामुळं बघत राहा व्यवस्था, द सिस्टीम आणि आमचं हे चॅनल. निश्चितपणे सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.